हॅलो एव्हरीवन. आपण आज जाणून घेणार आहोत की धन्यवादची शक्ती कशा पद्धतीने कार्य करत असते. तर जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण डोळे उघडल्यानंतर युनिवर्सला थँक्यू असं म्हणत असतो. थँक्यू युनिवर्स, मला आजचा दिवस हा दाखवण्यासाठी थँक्यू सो मच. असं जेव्हा आपण म्हणतो तर ते ब्रह्मांडातील ऊर्जा असं विचार करते की अगदी उठल्या क्षणी कुठलीही तक्रार न करता ब्रह्मांडाचे धन्यवाद मानत आहे. तर ती गोष्ट काय होत असते, आपल्या आयुष्यात 10x होऊन ती ऊर्जा आपल्याला मिळत असते. कारण ह्या ब्रह्मांडाचा नियम काय आहे, आपण जे देऊ तेच आपल्याकडे रिटर्नमध्ये येत असते. ओके, म्हणून आपल्याला जेव्हा ज्या क्षणी आपण उठतो त्या क्षणी आपल्याला थँक्यू युनिवर्स, आजचा दिवस मला दाखवण्यासाठी थँक्यू सो मच. आजचं हे सुंदर असं जग मी आज ह्या डोळ्यांनी बघू शकत आहे त्यासाठी थँक्यू. माझ्या आईवडिलांना थँक्यू की त्यांच्यामुळे मी हे सुंदर असं जग बघू शकत आहे आणि ह्या जगाचा अनुभवसुद्धा मी घेत आहे. ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं धन्यवाद, ह्या पॉझिटिव्हिटी एनर्जीचं धन्यवाद. जेव्हा आपण असे पॉझिटिव्ह वाक्य बोलतो तर तेच पॉझिटिव्ह वाक्यची जी काही एनर्जी आहे ते 10x होऊन आपल्याकडे रिटर्नमध्ये येत असते. कारण मी आताच सांगितलं, ब्रह्मांडीय ऊर्जेचा नियम हाच आहे की आपण जे देऊ तेच आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार, राईट. म्हणून आपण जेव्हा धन्यवाद देतो, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये खूप शांतता असते. ब्रह्ममुहूर्त कधी असो तर 4 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत. तर आपण जेव्हा 4 ते 5 पर्यंतचा जो कालावधी असतो पहाटेचा, तर त्यामध्ये अति शांतता असते, एकदम असं शांती असते. आणि जेव्हा आपण 5 मिनिट त्यामध्ये सर्वात प्रथम ग्रेटफुल होतो, 21 वेळा जरी आपण ग्रेटफुल झालो किंवा 11 वेळा जरी आपल्याकडे जे उपस्थितीमध्ये आहे ते, त्यासाठी आपण जर युनिवर्सला धन्यवाद म्हटलं की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत त्यासाठी मी अगदी मनातून धन्यवाद देते. त्यासाठी कुठलंही हे ठेवायचं नाही आहे की मी हे म्हणत आहे तर मला काय म्हणतात त्याला, स्वतः कुठलंही स्वार्थ ठेवायचं नाही आहे. फक्त एक मनातून भाव की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत त्यासाठी खरंच युनिवर्स तुझे अगदी मनापासून मी कृतज्ञ आहे, मी धन्यवाद देते त्या गोष्टींसाठी जे माझ्याकडे उपलब्ध आहेत. जेव्हा आपण असं एव्हरी डे न चुकता धन्यवाद देतो तर ती ब्रह्मांडीय ऊर्जा जे आपण देत आहोत ती 10x होऊन आपल्याकडे ऊर्जा वापस येत असते. ओके, म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये जसं 5 मिनिट मेडिटेशन झालं, हे मेडिटेशन म्हणजेच काय तर आपण एकदम शांत रीतीने आपल्या आंतरिक मनामध्ये डोकावून बघणे आणि आपल्या विचारांना शांत करणे. विचार एकदाच चालू झाले तर एकाएकी ते शांत होणार आहेत का, तर नाही. तर आपल्याला ते शांत येणार आणि जाणार. तर आपल्याला शांत करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे. श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे, श्वास सोडणे. ओके, तर जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देतो आणि जात आहेत, येत आहेत, विचार येत आहेत, जात आहेत, तेव्हा आपलं परिपूर्ण लक्ष हे केंद्रित होत जातं. आणि त्यानंतर आपण जेव्हा लगेच उठतो, आपण जसं डोळे खुलले तर आणि ब्रह्मांडाला धन्यवाद म्हटलं 11 वेळा 21 वेळा आणि त्यानंतर लगेच जर आपण मेडिटेशनमध्ये गेलं तर ती ऊर्जा एक पॉझिटिव्ह ओरा परिपूर्णपणे तयार होतो. ब्रह्मांडीय ऊर्जेला असा संकेत जाते की ही जी आत्मा आहे ती खूप सुकून शांत पद्धतीने जे तिच्याकडे आहे त्यासाठी ग्रेटफुल होत आहे. तर ही आत्मा एक अनोखी एक आत्मा आहे की ब्रह्मांडाला इतकं अंतर्मनातून धन्यवाद देत आहे. तर हे धन्यवाद दिल्यानंतर 10x होऊन आपल्याकडे येत असतं. आणि यामध्ये 2 जे आपल्याकडे आहे त्यासाठी जेव्हा आपण धन्यवाद देतो तर ब्रह्मांडीय ऊर्जेचा नियम काय म्हणतो, जे तुम्ही देता तेच तुम्हाला रिटर्नमध्ये मिळत असते. आणि आपल्याकडे जे आहे त्यासाठी जर आपण धन्यवाद दिला तर ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नाही आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्या आपोआप आपल्याकडे येत जातात. आणि त्या कशा पद्धतीने येतात की आपण जेव्हा
21 दिवस तरी ब्रह्मांडाला धन्यवाद देतो, तर ती एनर्जी ही जो ओरा आहे आणि पॉझिटिव्ह ओरा होत जातो आणि परिपूर्णरित्या ते ग्रेटफुल झाल्यामुळे 10x होऊन आपल्याकडे ऊर्जा वापस येत असते, राईट. तर जेव्हा आपला ओरा तसा बनत जाते, ती एनर्जी फ्रिक्वेन्सी तशी मॅच होत जाते, तर ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्यासुद्धा इझी वेमध्ये आपल्याकडे येत जातात. आणि ग्रेटफुल होताना ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, जसं की थँक्यू सो मच युनिवर्स माझ्या ह्या सुंदर अशा घरासाठी, धन्यवाद युनिवर्स माझ्या आईवडिलांसाठी, धन्यवाद युनिवर्स की माझे आईवडील आहेत ज्यांनी मला जन्म दिला, त्यांच्यामुळे मी एक सुंदर असं जग बघू शकत आहे, अनुभवू शकत आहे, मी हे जगामध्ये आनंदी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू युनिवर्स माझ्या मुलाबाळांना, त्यांच्यामुळे मी एक आई बनू शकली आहे किंवा मी एक पिता बनू शकलो आहे, यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच युनिवर्स ह्या सुंदर अशा सृष्टीसाठी, ह्या फुलझाडांसाठी, त्यामधून मला ऑक्सिजन घ्यायला मिळत आहे, थँक्यू. अशा पद्धतीने जे काही तुमच्याकडे आहे थँक्यू. ह्या भोजन पाण्यासाठी थँक्यू, ज्यामुळे मला जे मी खाल्ल्यामुळे मला एनर्जी मिळत असते आणि त्या एनर्जीचा उपयोग मी चांगल्या कामासाठी यूज करत असतो, त्यासाठी धन्यवाद. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहे त्यासाठी असं म्हणायचं की थँक्यू सो मच युनिवर्स. मला जसं की मोबाईल मॅनिफेस्ट करायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने म्हणू शकता, थँक्यू सो मच युनिवर्स मला माझ्या मनपसंतीचा मोबाईल मला मिळाला, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. ज्याला कुणाला ड्रीम पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे त्यांनी असं म्हणणार, थँक्यू सो मच युनिवर्स मला माझा मनपसंत जीवनसाथी मला मिळाला आहे, तो माझ्यावर अनंत प्रेम करणारा आहे, समजूतदारपणा आहे, अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहे, तर त्यासाठी थँक्यू सो मच. ह्या पद्धतीने तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्यासाठी आपण जर धन्यवाद मानलं, तर ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहे त्या गोष्टीसुद्धा आपल्याकडे इझी वेमध्ये आपल्याकडे येणं हे स्टार्ट होऊन जात असते. यामुळेच आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये युनिवर्सला थँक्यू म्हणायचं असतं. आणि ज्या वेळेस आपण 21 वेळा थँक्यू म्हणतो तर ती फ्रिक्वेन्सी तशी बनत जाते, एनर्जी क्रिएट होत जाते आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी मॅच झाल्यामुळे जेव्हा आपण लगेच धन्यवाद देऊन आपण मेडिटेशनमध्ये गेलं तर ते एक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी एकदम शांत पद्धतीमध्ये तसा ओरा तयार होऊन आपल्याला ते 10x होऊन मिळत असते आणि इझिली गोष्टी मॅनिफेस्टसुद्धा होत असतात. आणि आपला जे अंतर्मन आहे ते सुद्धा एकदम शांत होत असतं, पॉझिटिव्हिटी येत असते. ज्यांना कुणाला रिग्रेट होतं म्हणजेच राग आहे, क्रोध आहे, तर त्यांचं हळूहळू का होईना पण तो शांतसुद्धा होत जातं. म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे आणि ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नाही आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे इझी वेमध्ये येत जाते. तर हा ब्रह्मांडाचा नियम काय म्हणतो, जर तुम्हाला असं वाटेल की हे खरंच कार्य करते का, तर तुम्ही यावर स्वतः अनुभव घेऊन बघा. 21 दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये धन्यवाद देऊन बघा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि जे गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही हे सुद्धा म्हणून बघा, त्यानंतर तुम्हाला त्याचे सुद्धा रिझल्ट मिळतील. ओके, कारण तुम्हाला एक उदाहरण सुंदर असं देते जेणेकरून तुम्हाला समजायला इझी वेमध्ये जाईल. माझ्याकडे 2 चेंडू आहेत, एक चेंडू आहे निगेटिव्हिटीचा, एक चेंडू आहे पॉझिटिव्हिटीचा. जेव्हा आपण निगेटिव्हिटीचा चेंडू कोणाकडे फेकू तर तो काय करेल, तो जेव्हा आपण निगेटिव्हिटीचा चेंडू त्याच्याकडे फेकलो तोच उचलेल आणि तो सुद्धा निगेटिव्हिटीचा चेंडू आपल्याकडे फेकेल, राईट. कारण त्याच्याकडे तर दुसरा होतच नाही ना. जेव्हा आपण फेकू तो बॉल तर तेव्हा तोच रिटर्नमध्ये आपल्याकडे फेकणार ना. तसंच जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीचा चेंडू फेकू तर तो समोरचा व्यक्ती पॉझिटिव्हिटीचा चेंडू फेकू. म्हणून आपल्याला हे सुद्धा अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की आपण लोकांना देताना काय देत आहोत, युनिवर्सला देताना काय देत आहोत. आपण ब्लेमिंगची भावना तर नाही सेंड करत आहोत, आपण नफरत तर पैदा करत नाही आहोत, आपण युनिवर्सवर डाऊट तर नाही घेत आहोत. हे आपल्या स्वतःला चेक करायचं आहे. म्हणून आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की मी कुठला चेंडू फेकत आहे. जर तुम्ही प्रेमाचा, शांतीचा, पॉझिटिव्हिटीचा, सकारात्मकतेचा, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानण्याचा हा जर चेंडू तुम्ही फेकत आहात तर दुसरे सुद्धा तो चेंडू तुमच्याकडे फेकतील. म्हणजे दुसऱ्यांकडून सुद्धा काय रिटर्न येईल तुम्हाला, आनंद, प्रेम, ते समजून घेणारे, प्रत्येक
प्रत्येक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. म्हणून हा ब्रह्मांडाचा नियम आहे, तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडे भरभरून रिटर्नमध्ये येत असते. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट देताना पॉझिटिव्हिटी द्यायची आहे, ना की निगेटिव्हिटीचा चेंडू फेकायचा, ना की ब्लेमिंगचा चेंडू फेकायचा. आपल्याला फक्त फेकायचा आहे तो फक्त पॉझिटिव्हिटीचा, आनंदाचा, प्रेमाचा. तर समोरून काय येत असते तेच प्रेम, तेच संपूर्णरित्या प्रेम, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, आनंद, त्यांचा चेंडू आपल्याकडे येत असते, राईट. तर म्हणून तुम्हाला ब्रह्मांडामध्ये सकाळी उठल्यानंतर थँक्यू युनिवर्स, आणि जे काही तुमच्याकडे आहे त्यासाठी तुम्हाला अगदी अंतःकरणातून ग्रेटफुल व्हायचं आहे. तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर ह्या चॅनलवरती जे कोणी नवीन आले असतील तर त्यांनी जरूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. कारण तुम्ही ते जे द्याल तेच भरभरून रिटर्नमध्ये आम्हाला सुद्धा मिळत असतं. आम्ही जे देऊ तेच तुम्ही सुद्धा आम्हाला द्याल. तर म्हणून तुम्ही आतापर्यंत शांतरित्या हा व्हिडिओ बघून घेतलेत, ऐकून घेतले, त्यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ग्रेटफुलची जे काही एनर्जी आहे ते सुद्धा आणाल. आणि आतापर्यंत ऐकून घेतले, शांत पद्धतीने समजून घेतलेत, त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.